माझ्या प्रिय मित्रांनो, या जगात आनंदी राहायला कुणाला आवडत नाही. आनंद प्रत्येकाला हवा असतो आणि दुःख कुणालाच नको असते. मानवी आयुष्यामध्ये आनंदाचे इतके महत्व आहे की आम्ही ईश्वराला सुद्धा आनंद स्वरूप मानतो. आपल्या प्रत्येक कृतीकडे जरा काळजीपूर्वक डोकावून बघा. तुम्हाला जाणवेल की आमची प्रत्येक कृती ही आनंद प्राप्तीसाठी असते. आमची सगळी धाव ही आनंदाकडे असते. ज्या गोष्टीमधून आनंद मिळत नाही अशी गोष्ट करण्यासाठी क्वचितच आम्ही धजावतो. तुम्हाला आनंद कशातून मिळतो? कधी केला आहे याचा विचार? जरा यावर विचार करा. हाती एक कोरा कागद घ्या आणि एक यादी तयार करा. साध्या साध्या गोष्टी लिहा. काय खाल्ले म्हणजे आनंद मिळतो? काय वाचले म्हणजे मला आनंद मिळाला होता? कोणता खेळ खेळल्यावर मी आनंदी झालो होतो? कुणाला भेटल्यावर मन आनंदी? अशी सविस्तर यादी तयार करा आणि मग त्याच गोष्टी सातत्याने करण्याचा प्रयत्न करा. याचप्रमाणे तुम्हाला दुःख देणाऱ्या घटना, प्रसंग, व्यक्ती यांचीही यादी तयार करा. अशा व्यक्ती, घटना, प्रसंग यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला गर्दीचा त्रास होत असेल तर गर्दीपासून दूर राहा आणि काव्य मैफिलीतून आनंद मिळत असेल तर काव्य मैफिलीचा शोध घ्या. काही लोकांना अकारण वादविवाद करण्याची सवय असते. अशा लोकांशी संपर्क ठेवल्याने आपल्याला मनस्ताप सहन करावा लागतो. आपल्या आनंदामध्ये बाधा निर्माण होते. वादविवाद करणाऱ्या लोकांपासून स्वतःला दूर ठेवा, अन्यथा तुमच्या आनंदाचा लोप झाल्याशिवाय राहणार नाही. हे जगातले शाश्वत सत्य आहे की प्रत्येक माणसाला स्तुती हवीशी वाटत असते. तुमच्या आजूबाजूचे लोक जेव्हा काही चांगले काम करतात तेव्हा त्यांची स्तुती करा. त्यांच्या चांगल्या कामात रस दाखवा. परिणाम स्वरूप तुमच्या चांगल्या कामांची दखल तुमच्या आजूबाजूचे लोक घेतील आणि तुम्हाला आनंदाचे दान प्राप्त होईल. एखाद्याची स्तुती करण्यासाठी फार मोठा विषय लागत नाही बरं. पुढच्या व्यक्तीचा शर्ट, केश रचना, त्याचा एखादा विचार स्तुती करण्यासाठी पुरेसा असतो. लक्षात ठेवा, इतरांना आनंदित करूनच तुम्ही आनंदी होऊ शकणार आहात. आतापर्यंत या जगात एकटा कुणीही आनंदित झालेला नाही. मदर टेरेसा म्हणतात, आपण किती देतो याला महत्व नाही, देताना आपण किती प्रेमाने देतो ते महत्वाचे आहे. लक्षात ठेवा, आनंद वाटल्यामुळे आतापर्यंत कोणीही गरीब झालेला नाही. तुम्ही निसर्गाकडे जरा काळजीपूर्वक बघा. आनंदाचा खरा स्रोत निसर्ग आहे. किलबिलणारे पक्षी, खळाळणारा झरा, मंद वाहणारा वारा, फुलांचा सुगंध, भिरभिरणारे फुलपाखरू हे सारे आनंदाचे स्रोत आहेत. निसर्गाशी जवळीक साधा. निसर्गाशी मैत्री करा. पक्ष्यांचे आवाज काळजीपूर्वक ऐका. हळुवार फुलांचा सुगंध घ्या. या सर्व बाबी तुम्हाला आनंद प्राप्त करून देतील. तुमच्या आजूबाजूच्या लहान मुलांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. लहान मुलांचे मन निरागस असते. स्वार्थ, लोभ, द्वेष, मत्सर इत्यादी भावनांचा त्यांच्या मनाला स्पर्श झालेला नसतो. त्यामुळे लहान मुलांचा सहवास नेहमी आनंददायी असतो. लहान मुलांमध्ये खेळायला शिका. लहान मुलांचे मन वाचायला शिका.
लहान मुलांमध्ये रमून तुम्हीही लहान मूल व्हा. तुम्हाला आनंद निश्चितच प्राप्त होईल. मुले म्हणजे देवाघरची फुले या उक्तीचा तुम्हाला निश्चितच प्रत्यय येईल. नवनिर्मितीची प्रक्रिया ही नेहमी आनंददायी असते. सतत काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करा. एखादे चित्र काढा, एखादी कविता लिहून काढा, एखादा लेख लिहून काढा. कागदापासून विमाने बनवा, होड्या बनवा. एखादा नवीन खाद्यपदार्थ तयार करा. एखाद्या सभेत जाऊन भाषण देऊन या. सृजनाची म्हणजेच नवीन काही जन्माला घालण्याची ही क्रिया तुम्हाला अमर्याद आनंद देते. लहान मुले अधिकाधिक आनंदित असतात कारण ती सृजनशील असतात. लहान मुलांचे बारकाईने निरीक्षण करा. ती सतत काहीतरी नवीन शिकण्याचा, काही नवीन बनविण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणूनच ती एवढी आनंदित असतात. नवनिर्मिती करा आणि आनंदित व्हा. अहंकार हा आमचा सर्वात मोठा शत्रू आहे. अहंकार मान सन्मान मागतो. अहंकार तुम्हाला ताठर करतो, कडक करतो. आणि निसर्गात कडक वस्तूच फुटतात, लवचिक नरम वस्तू टिकून राहतात. अहंकाराचा भोपळा फुटण्यासाठी जन्माला आलेला असतो. अहंकार आनंदाचा नाश करतो. माणसाला स्वाभिमान असावा पण अहंकार असू नये. अहंकार रहित होऊन जगायला सुरुवात करा. आनंद नावाचा अतिथी तुमच्या घराचे दार ठोठावल्याशिवाय राहणार नाही. आनंदी राहण्याचे महत्वाचे तत्व म्हणजे अकारण आणि अवास्तव तुलना करू नका. अशी तुलना माणसाला दुःखी करते, आनंदाचा नाश करते. तुमच्याजवळ छोटेसे तुंबदार घर असेल, तुमच्या मुलाला परीक्षेत चांगले 95% गुण प्राप्त झाले असतील तर तुम्ही निश्चितच आनंदित असतात. पण जेव्हा तुम्ही तुमच्या घराची तुलना शेजारच्या मोठ्या बंगल्याशी करू लागता आणि 95% गुण मिळालेल्या तुमच्या मुलाची तुलना 99% गुण मिळालेल्या विद्यार्थ्याशी करू लागता, तेव्हा तुमचा आनंद विरघळून जातो, अचानक नाहीसा होतो. जीवनामध्ये कायमस्वरूपी आनंदित राहायचे असेल तर तुलना करणे सोडून द्या. महत्वाकांक्षा बाळगा पण असूयेला बळी पडू नका. आनंद हा सापेक्ष असतो. तो व्यक्तिगणिक बदलणारा असतो. भारतात जर बिर्याणीमध्ये झुरळ निघाले तर लोक वेटरला अपशब्द वापरतील. पण झुरळांचे चाहते असणाऱ्यांच्या देशात बिर्याणीत एखादा झुरळ निघाला तर माझ्या बिर्याणीत फक्त एकच झुरळ का असे म्हणून तिथले लोक वेटरशी भांडतील. आनंदाचे हे सापेक्षत्व समजून घ्या. माझा आनंद नेमका कशात दडला आहे ते शोधून काढा. इतरांच्या कृतीचे अनुकरण करून तुम्ही आनंदी होण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्यांना आनंदित करणारी बाब कदाचित तुमच्यासाठी दुःखदायी असेल. स्वतःच्या आनंदाचा स्वतः शोध घ्या. आनंदी राहण्यासाठी सुसंवाद स्थापित करा. घरात, समाजात, मित्रपरिवारात तुमचा सुसंवाद असला पाहिजे. घरातल्या राणीला म्हैस म्हणणारे महाराज नेहमी दुःखी असतात. त्याच वेळी चरणाऱ्या म्हशीला राणी म्हणणारा गुराखी देखील आनंदी असू शकतो, हे लक्षात ठेवा. आनंदी राहण्यासाठी अधिक पैशांची गरज नसून आनंदी मनोवृत्तीची जोपासना करण्याची गरज आहे. छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंदी होण्याचा प्रयत्न करा. स्वतः आनंदी राहा आणि इतरांना आनंदी करा. आनंद हे तुमच्या जीवनाचे मूल तत्व मानून वागायला सुरुवात करा.
तुमच्या जीवनामध्ये आनंदाचा निश्चितच प्रवेश होईल.